संत साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. साधू संतांची वाणी ही अमृतवाणी आहे. याला कारण आहे, अरे कुपीचा अमृताची आहे, मुखामध्ये त्यांची अमृतवाणी आहे. याला कारण काय? भगवंताचं नामस्मरण सतत सतत त्यांच्या मुखात असल्यामुळे ही जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास. काय कल्पना करा, किती वाणी मवाळ असेल, किती साच असेल, किती जवळची असेल, किती आपल्या हिताची असेल. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. कल्पना करा, सहज बोलल्यानंतर सुद्धा माणसावर प्रभाव पडतो. आज संतांच्या वाणीचा प्रभाव आहे. विठाला अमृतवाणीचा विचार करत असताना मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. कल्पना करा, जगाला आपलंसं करायचं असेल ना तर त्याला एकच विधान आहे. आपण आपल्या अंतःकरणातून आपलं दयाद्र अंतःकरण निर्माण झालं पाहिजे आणि समाजाला आपलंसं करता आलं पाहिजे. तुका म्हणे वाव ओटी. अंतःकरणात साठवलं. महाराज तुम्हा आम्हाला आपलंसं केलं, जवळ केलं. या समस्त विश्वातल्या या समस्त चिंतनाचा विषय आपल्या समोर मांडत असताना, या संत पदाचा विचार आपण पूर्णत्वाला नेत असताना, एकदा संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी पांडुरंगाचं चिंतन करा. उर्वरित वेळेमध्ये राहिलेलं चिंतन आपण करू. विठोबा रखुमाये कायिक, वाचिक आणि मानसिक या तीन गोष्टीने आपलं जीवन ज्या वेळेला जगत असतो, त्यापैकी अंतःकरणामध्ये जोपर्यंत दयाद्र अंतःकरण निर्माण होत नाही तोपर्यंत कुणाच्या उद्धाराची भूमिका सुद्धा सिद्ध होत नाही. कुणाला देणं हे सुद्धा घडत नाही. आणि म्हणूनच ज्यांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव आहे त्यांच्या संबंधाने याच अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, ते उपकारासाठी, ते उपकारासाठी. मनुष्य जीवनामध्ये दयाद्र अंतःकरण निश्चितपणे आहे, पण तो कालपरत्वे, देशपरत्वे, व्यक्तिपरत्वे कदाचित तो बदलत असेल. संत माईबापांना हेतुपुरस्सर जर पाहिलं तर अंतःकरणातली दया सर्वसामान्य असू द्या, असामान्य असू द्या, सगळ्यांबद्दलची दयाप्रीती किती भावनिक आहे याचं एकच उदाहरण पटकन देतो, म्हणजे या अभंगाला चिंतनाला पूर्णत्वाला नेता येईल. एकच चिंतन. नदीपात्र, दुथडी भरून वाहत चाललेल्या नदीपात्रामध्ये एक साधू पुरुष स्नानाकरता उभा आहे. स्नान चालू असताना अकस्मितपणे वरून एक विंचू वाहत येताना दिसला. त्या विंचवाच्या गटांगळ्या खाणारा आणि त्याचा प्राण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या त्या विंचवाला पाहिलं. साधू पुरुषाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. त्याने आपल्याला तळ हातावर घेतलं. त्याला हायसं वाटलं, बरं वाटलं, मृत्यूपासून आपण वाचलो असा सुस्कारा सोडला. पण म्हणून आयडेंटिटी तर द्यावीला पाहिजे, माझं आय कार्ड तर दिलं पाहिजे. त्यांनी त्याचं आय कार्ड दिलं. काय केलं? नांगी मारली. नांगी मारल्यावर त्वचेला तो गुणधर्म आहे, हात सुटला, पाण्यात पडलं, पुन्हा गटांगळ्या खायला लागलं, पुन्हा उचललं, पुन्हा नांगी मारली, पुन्हा पडलं, पुन्हा उचललं, पुन्हा पडलं. करता करता शेजारी नदीपात्रात गळ लावून बसलेला माणूस या साधूकडे पाहतो आणि त्या साधूलाच म्हणतो, का हो तुम्ही माथे फिरवा आहात का? तुम्हाला कळत नाही का? अरे तो तुम्हाला इतका त्रास देतोय, कशासाठी वाचवता? द्या सोडून. यांनी सांगितलंय, पहा तो पशु असून, प्राणी असून त्याचा गुणधर्म सोडत नाही, तर मी मनुष्य असून
माझं कर्तव्य मी का सोडू? अरे मला त्याला वाचवलंच पाहिजे. म्हणून दयाद्र कितीही आपल्यावर आघात झाले तरी संत आपल्यावर उपकारच करतात. ही भाषा आपल्याला कळली असेल. ज्ञानोबरायांना किती त्रास दिला तरी सुद्धा समाजाकरता आता विश्वात्मके देवे किंवा दुरितांचे काय कल्पना करा. किती विश्वव्यापक कल्पना आणि विश्वव्यापक प्रतिज्ञा माझ्या ज्ञानोबरायांनी केली. हीच कल्पना विचार करा. दयाद्र अंतःकरण होतं म्हणून तुमच्या आमच्या हिताच्या कल्याणाकरता संत येतात आणि या जीवनामध्ये जे जीवन जगतात त्यांच्याबद्दल बोलत असताना धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय बोली लिले पुरे वेडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारना करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत महाराज की जय. देवाची येद्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटणार आहोत काया वाचा मनाने भगवंत चरणी लीन होण्यासाठी. तोवर जय जय रामकृष्ण हरी.